मित्रांनो, एप्रिल महिन्यात विधान परिषद निवडणुका पार पडल्या. साहजिकच आमदारांच्या संख्येवरून महायुतीच्या वाटेला सर्वाधिक जागा आल्या. तर महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेला 2 जागा आल्या. राज्यसभेच्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर करत ज्योती वाघमारे यांना खासदार केले आणि आता विधान परिषदेला पक्ष आधीच्याच उमेदवाराला संधी देणार की नवीन चेहऱ्याला संधी देणार याचीच उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी प्रहार पक्षाचे संस्थापक आणि शेतकरी चळवळीमधून पुढे आलेले नेतृत्व बच्चू कडू यांना उमेदवारी देत आश्चर्याचा धक्का दिला. बच्चू कडू यांचा 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रवीण तायडे यांच्याकडून पराभव झाला. मात्र शेतकरी चळवळीचा वसा असलेल्या बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. कर्जमाफीचा मुद्दा उचलत त्यांनी रस्ता रोको केला आणि कर्जमाफी पदरात पाडून घेतली. ज्यामुळे बच्चू कडू यांची शेतकऱ्यांमध्ये प्रतिमा आणखीच उजळून निघाली. कर्जमाफी जाहीर केल्यानंतर बच्चू कडू यांनी सरकारला जोरदार इशारा देत कर्जमाफी जाहीर न झाल्यास परत आंदोलनाचा इशारा दिला. मात्र सरकारने सुद्धा 2 पावले मागे घेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफी जाहीर केली आणि जूनपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा केली. राहिला प्रश्न आता बच्चू कडू यांच्या आमदारकीचा. एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आणि कर्जमाफीचे श्रेय बच्चू कडू यांना दिले आणि तेव्हाच बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक वाढली आणि बच्चू कडू यांच्या राजकीय पुनर्वसनाचा इशारा मिळाला. त्यातच सध्या सत्तेतील भाजप आणि मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात सुप्त संघर्ष पाहायला मिळतो. भाजपला अंगावर घेणाऱ्या नेत्यांमध्ये बच्चू कडू यांचे नाव अग्रेसर आहेत. तसंच त्यांच्या बोलण्यात आक्रमकता आहे. शिंदे यांनी याच गोष्टीचा फायदा घेत बच्चू कडू यांना जवळ केले. भाजप सध्या राज्यात दोन्ही मित्रपक्षाला जड जाऊ पाहत आहेत. मात्र एकनाथ शिंदे भाजपला जोरदार टक्कर देत आहेत. हे महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दिसून आले. भाजपला अंगावर घ्यायचे असल्यास त्या तोडीचा नेताही आपल्याकडे हवा, अशी रणनीती एकनाथ शिंदे यांची आहे. त्यामुळे शिंदे यांनी बच्चू कडू यांना योग्य वेळी योग्य ऑफर देत पक्षात सामावून घेतले. बच्चू कडू यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला आणि आमदारपदी निवड झाली. शेतकरी चळवळीतील नेता आमदार झाला. सध्याची परिस्थिती बघता शेतकरी चळवळीतील नेते राजू शेट्टी, पाशा पटेल हे अडगडीत पडलेले नेते आहेत. सदाभाऊ खोत हे भाजपच्या मांडीवर जाऊन बसले. मात्र बच्चू कडू यांनी आपली ओळख मिटू दिली नाही. 2019 मध्ये बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम बघितले. मात्र सरकारमध्ये असून सुद्धा सरकारला जाब विचारण्याची ताकद कुठल्या नेत्यामध्ये असेल ते बच्चू कडू यांच्यामध्ये आहे. बच्चू कडू यांच्यामुळेच अपंग कल्याण मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. बच्चू कडू यांच्या राजकारणाची सुरुवातच शेतकरी आणि शेतमजुरांच्या आंदोलनापासून झाली. शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्यानंतर समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात टीका व्हायला लागली. बच्चू कडू आता संपला. मात्र बच्चू कडू संपत नसतो. कारण बच्चू कडू यांचे नेतृत्व हे शेतकरी चळवळीतून पुढे आले आहेत. त्यामुळे बच्चू कडू आता संपला ही वल्गना कुचकामी ठरते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा.